बुलढाणा इथं मानस फाउंडेशनतर्फे आयोजित विधवा पुनर्विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। या 10 जोडप्यांचा पुनर्विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्यात सर्वधर्मीय तसंच आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचाही समावेश होता। अगदी पहिल्या विवाहाप्रमाणेच संपूर्ण मेहकर शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। सत्यशोधक पद्धतीनं पार पडलेला हा अनोखा विवाह सोहळा मेहकरकरांसाठी विशेष आकर्षणाचं केंद्र ठरला। मानस फाउंडेशनचा हा 6वा विधवा पुनर्विवाह सोहळा असून आतापर्यंत एकूण 130 जोडप्यांचे पुनर्विवाह करून त्यांचे संसार पुन्हा उभे करण्यात आले आहेत। विधवा, परित्यक्ता आणि घटस्फोटित महिला समाजात एकल पद्धतीनं जीवन जगत असताना त्यांना सन्मानानं जीवन जगता यावं यासाठी बुलढाण्यातील मानस फाउंडेशननं गेल्या 4 वर्षांपासून सामाजिक चळवळ उभी केली आहे। या उपक्रमांतर्गत विधवा महिलांचे पुनर्विवाह, रोजगाराच्या संधी आणि समुपदेशन या क्षेत्रात काम केलं जात आहे। आजपर्यंत मानस फाउंडेशननं 550हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे। तसंच 130 पुनर्विवाह घडवून आणत विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्ता महिलांचे संसार पुनर्स्थापित करण्यात संस्थेला यश मिळालंय। माझ्या मिसेसचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे मला 2 मुलं असल्यामुळे पुनर्विवाह करण्यासाठी मी मानस फाउंडेशनमध्ये माझं नाव नोंदवलं होतं आणि त्या नोंदवल्याप्रमाणे मला लहाने सरांनी मला वेळोवेळी मुलीबद्दल मार्गदर्शन केले। घटस्फोटित मला जशी मेन मिळावं पाहिजे होती तशी मला मिळाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली। आणि या सामूहिक पुनर्विवाह सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे, पंथाचे जे आहेत ते 10 जोडपे जे विवाहबद्ध होत आहेत। यामध्ये काही आंतरजाती जोडपे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की या वरांनी त्या महिलेच्या म्हणजे वधूच्या मुलांना स्वीकारून त्यांच्यासोबत लग्न केलेलं आहे। म्हणजे आज त्या महिलांना केवळ पतीच नाही मिळाला तर त्यांच्या मुलांना बापसुद्धा मिळालेला आहे, याचा मला सगळ्यात आनंद आहे।